वर्ध्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणेचा गंभीर प्रश्न समोर आला आहे। तब्बल 12 कोटी रुपये खर्च करून अद्यावत अग्निशमन यंत्रणा उभारण्याचं काम 2023 मध्ये सुरू करण्यात आलं होतं। मात्र 4 वर्षाचा कालावधी लोटूनही हे काम अद्याप पूर्ण झालेलं नाही। विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात रुग्णालयात 2 वेळा आगीच्या घटना घडल्या, तरी देखील अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नसल्यानं रुग्ण आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झालाय। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागामार्फत 12 कोटी रुपये खर्च करून जिल्हा सामान्य रुग्णालयात अद्यावत अग्निशमन यंत्रणा उभारण्याचं काम नागपूर येथील एका एजन्सीला देण्यात आलं होतं। मात्र 4 वर्ष उलटूनही हे काम पूर्ण झालेलं नाही। धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयातील पंप हाऊसमध्ये मोटर पंप मशीनचं सेटअप देखील अद्याप करण्यात आलेलं नाही। याबाबत वर्धा नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाकडून आतापर्यंत 4 ते 5 वेळा संबंधित यंत्रणांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे। मात्र त्यानंतरही काम पूर्ण झालेलं नाही। आगामी बैठकीत हा मुद्दा मांडून प्रलंबित कामं पूर्ण केली जातील अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजसिंग पवार यांनी दिली आहे। आपल्याकडे फायर ऑडिट झालेलं आहे, परंतु त्यांचं जे NOC लागते ना हरकत प्रमाणपत्र ते सध्या अप्राप्त आहे। तर त्यासाठी सुद्धा मी पाठपुरावा घेत आहे आणि मी पूर्ण हॉस्पिटलचं राऊंड घेऊन आपल्याकडे जे अग्निशमन यंत्रणा आकस्मिक आग लागल्यास आपल्याकडे 86 किलोचे फायर एक्सटिंग्विशर म्हणजे जे रेड कलरचे लाल कलरचे बंब राहतात आकस्मिक आग विझवण्यासाठी ते कार्यान्वित आहे। दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारत क्रमांक 2 मध्ये कृष्णा डायग्नोस्टिक सेंटर तयार करण्यात आलं आहे। या सेंटरचं काम सुरू असताना अग्निशमन यंत्रणेची पाईपलाईन तोडण्यात आली। याबाबत वर्धा नगर परिषदेच्या अग्निशमन विभागानं आरोग्य यंत्रणेला पत्र देऊन पाईपलाईन दुरुस्त करण्याच्या सूचना केल्या। मात्र अद्याप ही पाईपलाईन दुरुस्त करण्यात आलेली नाही। वारंवार सूचना देऊनही अग्निशमन यंत्रणेच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्यानं रुग्ण, नातेवाईक आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झालाय। कोट्यवधी रुपये खर्च करूनही अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित होत नसेल तर या दिरंगाईला जबाबदार कोण आणि मोठी घटना घडल्यास त्याची जबाबदारी कुणाकडे असा सवाल उपस्थित केला जात आहे।